मामा नमस्कार. नमस्कार. मग चालले खालता आणि हां मग कुठपर्यंत आले घटाबरोबर तर आलं. हां घटाबरोबर आल्यानंतर काय झालं अण्णा हां. की तरणा पाऊस लय चालू झालं. म्हणजे मान्सून चालू झाल्यानंतरचा पाऊस. नंतरचा हां. पाऊस हा पाऊस एकदम नदी सबंध पूल बंद झाले. हां. नदीवरनं चाललं वाटेल तिकडे पाणी पसरलं रानामध्ये. मन बकरीवाले म्हणाले मामा नदी फुल चालली आहे, काय करवा. अरे नाववाल्याला बोलवा. त्यावेळेला नाववाल्याला तिगडी मुसकोपी म्हणून गाव आहे तिथं. ह्यांगाले गाव आहे त्यागाले गाव आहे नदीच्या. त्या नाव्याला बोलवून आणून 1 मेंढीच्या पाठीमागे 1 पैसा द्यायचं ठरलं. 200 मेंढर नावामध्ये घातलं आणि नाव चाललेलं. म्हणे तो नाववाला काय केला, 1 धनगरची मेंढी उडी मारली. सगळी मेंढर उडी मारतात म्हणतात म्हणून ते 1 मेंढी हाताने ढकलला. त्याच्याबरोबर 20 मेंढर उडी मारली पाण्यामध्ये. अरे माझी बकरी हाताने ढकलला तो रांडाच्या, तर त्याच्या नावात बकरी घालणार नाही म्हणून देव अट करून बसला. मग शिंगाडी बापू होते आणि म्हणाले मामा त्यांगाला थोडं मेंढर ह्यांगाला थोडं मेंढर, आम्ही उपाशीच पडणार, कसं होणार हे आमचं जलम. मग त्यावेळेला बाळूमामा अंतर्ध्यानानं वर सूर्याकडे बैठला आणि 5 मूठ भंडारा नदीत टाकला आणि छडीन मारला पटाल. त्यांगाचं पाणी त्यांगाला राहिलं, ह्यांगाचं पाणी ह्यांगाला फुलावरनं पुरा मेंढर सबंध गेली. त्या रानात गेल्यानंतर तो आंबे काय केला, एवढं सत्पुरुष आहे म्हटल्यानंतर ह्यो मोठा देव आहे म्हणून त्याचं पाया पडायला गेलं. तो सांगितला सूर्य चंद्र असो पतर 1 पैसा घ्यायचा नाही कुणाकडनं. तो नाव चालून त्यांगाचे लोक त्यांगाला सोडावं, ह्यांगाचे लोक ह्यांगाला सोडावं. असं झालं तर तुला परवानगी आहे, मी सोडतो देवा म्हणून पाया पडल्यावर बाळूमामानं भंडारा दिला. मग चौकरता निंगापूर सावकारला तो बातमी दिला. निंगापा सावकाराला काय, निंगापूर गावाचं निम्म रान आणि स्वतः सावकारचं निम्म रान होतं. एवढं मोठा सावकार होता हो. आणि त्याला वाट मुलंच व्हायला नव्हती, त्याला मुलंच नव्हते. मग ते बाळूमामा त्यांची गाठ घालून दिलं. अरे म्हणाला तू सावकारा यंकाप्पा सावकारा मुलं नाही म्हणतोस रे, 6 मुलं आहेत की रे तुला. देवा 1 सुद्धा मूल नाही आणि 6 मुलं आहेत कुठं म्हणाला. बस म्हणाला तुला वर्षाला 1 मुलगा होणार, 6 मुलं होणार तुला वर्षाला. बाळूमामाची भक्ती मात्र पूर्ण करावं लागणार म्हणाला. करतो म्हणाला. माझं रान निम्म आहे, गावचं रान निम्म आहे, काय माझ्या रानात खात्यात म्हणून 3 महिने बाळूमामा तिथंच प्रवास करायला. तर यंकाबा सावकारचं त्याची दोस्ती चांगली झाली. खेडेपाड्या लोकांची चांगलं लोक झालं. तंगेवा सावकारची एक बाई होती, ती बाई चांगली होती. रोज बाळूमामाचं जेवण आणून देणार. त्यांना बघितलंय का तंगेवा सावकारांना तुम्ही बघितलाय का. हा तंगे सावकारचे बघितलाय का. हा बघितलंय. मग त्याचा नवरा काय होता का नाही, तो जरा चोर होता. 100 एकर जमीन त्याची, खरं नवरा चोर. ते आपली जनावर सबंध जुंदळ शालू जुंदळ पोटरी घातली नव्ह, आपली जनावर गावातलं घरातनं सोडणार, शेतात नेऊन बांधणार, रासारी जगाच्या शेतात बकरी चारणार, ढोरं आणि सकाळी आपल्या शेतात बांधणार. ही तंगेवाला काय म्हणणार बाळूमामा, बाय तंगेवा तुझा नवरा मरू पतर तुझं शेत पिकणार आहे आणि तुला सुख लागणार नाही, असे शब्द होत होतं. मग पुढं त्याचा नवरा वारल्यानंतर 100 पोती जुंदळ झाली. वर्षाला 10 पोती होत नव्हती, 100 पोती जुंदळ झाली. झाल्यानंतर त्याला 2 गंड मुलं झाली. काय हो, 1 मुलगा माझा 1 मुलगा तुझा म्हणून सांगितला देवानं. म्हणजे 1 मुलगा पुढं मोठा झाला, राजकारणात पडला, त्याचं खून झालं, ते मेला, मग आपला झाला. आणि ते बाईपाशी राहिलेला मुलगा त्याचा झाला. त्या मामाने आधीच ओळखलेलं, आधीच ओळखलेलं होतं ते. मग त्यांचं तसंच चालल्यानंतर ते सगळं बरं चाललं. यंकाप्पा सावकारला काय सांगणार आहे,
बाळूमामाला आजार आलं तिथंच फक्त ना या डाव्या हातावर एक हरभऱ्याच्या डाळा एवढं पोका उठला इथं. हं. बाळूमामा सगळे लोक आल्यानंतर त्यांना म्हणणारा हे म्हणा न्यायला आलंय बघा रे. हा 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 होय काय? हा मग नागसाप जे होता का नाही, डाव्या हातावर इथं पोका उठला. हा पोका तुम्ही होता. बघितलाय? हा तुम्ही बघितलाय ते हा हा उठलेलं? बघितलेला आहे. मग डाव्या हातावर पोका उठलेला. पोका होता. हा कसला होता, काय होतं त्यामध्ये? एक हरभऱ्याचा डाळ एवढं पोका होता हो. हा 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 मग ते नाग येऊन काय म्हणणार, मामा काच सोड. हा अरे नागराजा मला काच सोडता येत नाही, हा ही ध्यायी नाश करावं लागते. माझं हा 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 देह नाश करायला लागतं. ध्यायी नाश करावं लागते. मला काच सोडता येत, तुझ्यासारखं मला काच सोडता येत नाही. येत नाही. हा. ध्यायी माझं नाश देह करावं. देह नष्ट करावा लागतो. नष्ट केल्यानंतर माझं प्रकृती फार मोठं होणार हा, आहे. हा. राजवाडा होईल, राजा होईल मी, जगाचा सावकार होईल मी, हा, हा. असं सांगत होता. मग तिथनं जास्त झाला बडगावचे लोक, औरणाचे लोक, कापशी माद्याळ ते निंगापूर गाडी करून आदमापूरला आणलं. गाडी ती मामा मुसळ्याच्यातले नेलते आपल्या गडंगलजच्या तेवढं लक्षात नाही. माहित नाही मला. तेवढं लक्षात बरं, बरं, कसं, बरं. आम्ही 15 वर्षाचं बर बाळ बर होतो. बर 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 मग तसं आणलं. काय सांगितलं म्हणा, अरे बाळ तू कुठं म्हणा सोडून जाशील, माझ्याबरोबर राहायचं. हं. त्यावेळेला मी हो म्हटलो. बर बाळूमामाला मी हो म्हटलो. बर मग बकरी त्याला इथं निंगापुरात मेथीला आदमापुरात आणून सोडल्या. माझ्या मेंढराकडे आलो मी. हा हा आमचं आई वडील काय म्हणालं, हा. आत्ता बाळूमामाच्या बकऱ्या तो गेला हा तिथंच राहणार तिथंच राहणार. आणि आमची मेंढरं कोण राखणार, आम्हाला अन्न कुठलं मिळणार. हा 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 त्याला काही सांगायचं नाही म्हणून मला सांगितलं. बाळूमामाचा समाज घेत्या दिवशी काय वाढणार, हा आमच्यात एक गाय होती. गाय होते. गाय हा ती गाय वपाला येऊन कुठं बी थांबलं नाही. हा शेंद्री लक्ष्मी मोऱ्याच्या घरलाच गाय गेली. बर शेंद्रेला. शेंद्रीला हा तिथं गेल्यानंतर हे ज्ञामदेव मोऱ्या हा ही सगळी पोरं होती. हा हा ही म्हणाले, अरे लग्माना म्हणाले तू कसं जाय नाही रे, कुठं रे म्हणून मी हा. विचारलं. बाळूमामाचा समाज चाललंय की रे म्हणाले. हा हा त्यावेळेस चप्पल आणि कुराड घोंगडे तिथं सोडलो, हा. गाय सोडलो, नीट आदमापूर. आदमापूरला गेला. मग समाज चालू मग अजून त्याच्या काय आधी तुम्हाला माहित नव्हतं? हा? माहित नव्हतं माहित त्याच्या आधी? नव्हतं. म्हणजे तिथं गाय गेल्यानंतरच समजलं. समजलं. मग चौकाता फक्त भंडारा, खोबरं, खारीक, हा मीठ घालून ठेवायला तर गेलो, बैठलं, जरा रडलाव बसला. शेवटचं दर्शन झालं का नाही मामा? हा दर्शन झालं. झालं. माती 2-3 दिवस तिथं थांबलो. हा माती सोडून मग आमच्या बकऱ्यात आलो. शेवटचं दर्शन झालं. हा, तुम्ही पहिल्यांदा शेवट. तिथं आदमापुरात गेला त्यावेळेस काय सुरू होतं तिथं? समाजात गेलं गर्दी फुल. हा समाज आता द्यावी पुरणारच होतं. हा, हा. गर्दी फुल होती. हा मामा कुठं बसलेले होते त्यावेळेला? झोपील होतं. झोपलं? मरगुबाच्या देवळात द्यावी सोडला. हा मग इथं प्रेत तिथं आणून आता गाडी का बांधलेलं बघा, हा 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 तिथं आणलं हो. हा हा मग पहिलं दर्शन म्हणा तिथं निंगापुरात झालं तिथे जेवण झालं. असताना. हो हो तिथं झालं. हा हे बोट इथं आलंय रे आलंय. म्हणा, हे लक्षात ठेव रे हा हा म्हणून. हा मग तिथून कधीच्या मी ह्या शिवत आहे का नाही, अजून मी बाळूमामा शिवतच आहे. आहे. म्हणा काय देवान कमी करा नाही, हा फक्त आमच्याकडे काय पोटाला कापड एवढं सुखी ठेवलं आहे. बरोबर. तुम्हाला म्हणजे मामा किती वर्ष होता मामांच्या बकऱ्यात तुम्ही? 5 वर्षे. 5 वर्ष सेवा कराय. म्हणजे मामांचा देह समाधीपर्यंत सेवा हा. कराय. समाधीपर्यंत. त्याच्या आधी समाधीच्या आधी 5 वर्ष तुम्ही होता. म्हणजे अण्णा तू काय सांगितलं अगोदर घेतला का नाही, हा माझंच करू नकोस, तुझं करणार नाही. तुझं 1 महिना, माझा 1 महिना, तुझं 1 महिना, माझा 1 महिना. बर माझ्या बकऱ्यात एक 8-15 झालो नव, त्या बकऱ्यात एक 8-15 राहायचं. इथनं आणि जा म्हटलं नव, माझं करायचं आणि तिकडनं इकडे असंच. म्हणजे असं 1 महिना तिकडे 1 महिना इकडे असंच करत राहिला तुम्ही? मग ते समाज घेतल्यानंतर काय बकऱ्याबरोबर गेलो. हा मग तसंच गेलो नाशिक, सटाणा, देवळा, सगळीकडे. हा बीड, परमाणे, हा हा हे सगळं. मला सांगा, तुम्ही बकऱ्यामध्ये मामांच्या जात होता, 1 महिना बकऱ्यामध्ये राहत होता, 1 महिना तुमची बकरी राहत बकऱ्या होता. होतो. मामांच्या तळावर गेल्यानंतर तिथं तळ त्यावेळेस कसा होता? हे चांगलं होतं. हा किती बकरी होती?
तेव्हा 1000 बकरी होती. 1000 बकरी होती. मग तळावरचं दिवसभर काय काय असायचं? काय मामा कुठं बसले? मामा एका दिवशी तेवढंच जाग्या तळावर कायम असणार. एकादशी दिवशी दिवसभर, दोघा दिवशी कायम मग बकऱ्या बरोबर जाणार तो. इतर दिवशी बकऱ्या बरोबर. हा, बकऱ्या बरोबर. हा, दिवस. कोणी सावकार येऊन देत. हा हा तासभर त्याचा बोलला सकाळी, हा बकऱ्यावर उठून गेला. हा कोण माझ्यासारखं चांगली ताट पोरं असलं देवाबरोबर म्हणून बकरी दाखत जायची. हा हा कोणची म्हातारी बितार असली सावलीला तिथंच बसायची. तुम्हाला मामाने काय असं बोलले किंवा काय सांगितले किंवा तुमच्या बाबतीत काय असं प्रसंग घडलाय का? हा प्रसंग ते चुकलं ना, मी 2 बोट धावलेलं हो. हा तिथं चुकलं. मग आमची बकरी इथंच आम्हाला बाळूमामाची बकरी आणि आमची बकरी दुनियासनच असं दोघं बी. तो बी त्या दिवशी गाव सोडला, आम्ही बी त्या दिवशी गाव. हा मग हेब्बाला गेला. बाळूमामा काय विचारला सावलेला बसून, हा अरे बाळ, मी पाठीमागं उभा करतो माझी हा आणि तुझी बकरी पुढं सोड म्हणाला. हा हा मामा तुझ्या पुढं मी जाणार नव्ह, हा हा तू पुढं जा, मी पाठणे येतो. हा हा हे तू काही नाहीस रे, रांडाची ऐकत नाहीस. हा मग तो सोडला पुढं. आम्ही हळू जाऊन शंकेश्वरला वस्ती केला हा आणि त्यांनी कमतनूरला वस्ती केली. कमतनूरला. हा मग त्या वर्षी तिकडं मी पुढं संगम बकरी चालून मी आणून वरती यालताव. हा निंगापूरला आणि लोकापूरला 14 किलोमीटर होतं. 14 लिंगापूर लोकापूर. निंगापूरला बाळूमामाची बकरी होती, हा. आमची बकरी लोकापूरला आली. हा. 14 किलोमीटर होतं. हा 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 मन 4 वाजलं. तो एक एवढं उंच धोंडा होतं. हा. आमच्या भावाला सांगितलं, दादा मी आता बाळूमामाच्या बकऱ्या जाणार. अरे लांब लय, 4 वाजल्या कुठं म्हणून जाणार, तुला बकरी गावणार कशी? किती किलोमीटर? 14 किलोमीटर. 14 किलोमीटर चालत जायचं. हो चालत आणि 4 वाजलेले संध्याकाळी. 4 वाजलं तर ह्या डोंगरातनं कसं पास होणार तू? हा, असं का म्हणतोस खोल्यावून करायला? मी मेलो तर हरकत नाही, हा, मी बाळूमामाच्या बकऱ्यात आता जाणार म्हणजे जाणार. गेलो तुम्ही. हा, अण्णा 4 वाजता 14 किलोमीटर, अजून 6ला म्हणजे करेक्ट बाळूमामापाशी गेलो मी. 6ला? 6ला 2 तासात तुम्ही 2 तासात बर. बाळूमामाची मेंढरा अशी आलं तर खालतं तोंड करून राहता. म्हणा असं आलो बैठला, असं एक बोट गेला, हे रे रांड्याच्या म्हटला, बसून उठलो, पाया पडलो. हा, कोकरी पिल्ली बिल्ली पाजू लाव, दोघं संध्याकाळी जेवलाव. पारा करायचं लांडगलं येत्यात बकरी न्यायला. पारा कर म्हटलं, पारा केलो आणि एक बोट सांगितलं. पुढं त्यांची बकरी सोडलो, आमची बकरी घेऊन आलो. काळभैरीचं जत्रा चालली ती. हं, मग सगळं जर झालो भाऊ बंधाने आम्ही ईर्ष्या पडलं होतं. हा, त्यावेळेस 2 वार मारलं त्यांनी रात्री 10 वाजता. बर. इथं एक वार बसलं हा, आणि इथं एक वार बसलं बर. आणि ढकलून गेलं गटारात. हा, आमची आई बघितली आली तर गुन्हे डॉक्टर त्यांनी केस माझी धरून चांगलं करून, मी दुंडग्याला केस म्हणा गाडीतनं न्याच्यावळी म्हणजे मी बाळूमामा म्हणून नाव तोंडानं आलं बघ. हा. मी 3व्या दिवशी कोल्हापुरासून गडिंगला जर आणून सोडलं. बाळूमामाची कर्तव्य चांगली आहे. करते करते.